नागपुर में विश्व हिंदू परिषद के नए कार्यालय का भूमि पूजन 20 मार्च को होगा। यह कार्यक्रम आरएसएस प्रमुख मोहन भागवत के हाथों संपन्न होगा, जिसमें कई संत, महात्मा और प्रमुख अतिथि शामिल होंगे। येणाऱ्या 20 मार्चला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी विश्व हिंदू परिषदच्या कार्यालयाचं भूमिपूजन होणार आहे। पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते सोबतच पूजनीय त्रिलोक दर्शन दासजी महाराज उपस्थित राहणार आहे। पूजनीय जितेंद्रनाथ महाराज उपस्थित राहणार आहे। प्रसिद्ध उद्योजक आनंद कुमारजी बंसल हे पण उपस्थित राहणार आहे आणि लॉयस्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेशजी गुप्ता, विकोचे डायरेक्टर देवेशजी पेंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमिपूजन सोहळा सकाळी 9 वाजता पार पडेल। सोबतच सामूहिक एक कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे। किमान या कार्यक्रमात 600 लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। व्हीव्हीआयपी लोक 100 लोकांना निमंत्रण दिलं आहे, व्हीआयपी लोकांना 200 लोकांना निमंत्रण दिलं आहे आणि आमचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित लोक असे 400-600 लोकांचा भव्य कार्यक्रम आपण तिथे ठेवलेला आहे। विश्व हिंदू परिषदचं हे विदर्भ प्रांताचं कार्यालय राहणार आहे। यात मोठा हॉल ज्याच्यात 300 लोक बसू शकतील अशी त्या हॉलची कॅपॅसिटी आहे। दुसरा एक छोटा हॉल आहे, त्यात 250 लोक बसू शकतील अशी कॅपॅसिटी आहे। शिवाय एकाच वेळेस 150 लोक निवास करू शकतील अशी त्या कार्यालयात व्यवस्था आहे आणि एक विद्यार्थी वसतिगृह 50 विद्यार्थी ज्याची कॅपॅसिटी राहील असं विद्यार्थी वसतिगृह। विश्व हिंदू परिषदचे अनेक आयाम आहे, प्रत्येक आयामाचं कार्यालय तिथे राहील आहे, जसं बजरंग दल, दुर्गावाहिनी, मातृशक्ती। आणि 2 वर्षात हे कार्यालय पूर्ण होईल अशी शाश्वती आहे। विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पण व्यवस्था विद्यार्थ्यांनाच नाही तर आम्ही विश्व हिंदू परिषद एक स्वावलंबी भारत असं अभियान चालवत आहोत। तर आपल्या सर्व बजरंगी किंवा हिंदू तरुणांना स्वरोजगार प्राप्त व्हावा याच्यासाठी POP, टाईल्स कशी, फळाचे दुकानं, AC रिपेअरिंग, TV रिपेअरिंग, कूलर तयार करणे असे सारे आपण ट्रेनिंग तिथे देतो आहे आणि त्याच्यातनं आपल्या हिंदू तरुणांना स्वरोजगार तयार व्हावा याचे प्रयत्न आपण करतो।